श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम मित्रांनो. डायरेक्ट थेट 1 वर्षानंतर तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आज जातो जेजुरीला. मित्रांनो, आता पोहोचले मनपा PMT बस स्टॉप पुणे येथे. तर माझा मित्र एजे येतोय. तर एजे भाऊची वाट बघतोय मी. आपला एजे भाऊ फायनली आला आहे. एजे भाऊ येताच आम्ही डायरेक्ट हडपसर गाठायचं ठरवलं आणि हडपसरच्या गाडीत बसलो आणि डायरेक्ट थेट हडपसरला आलो. त्यानंतर लगेचच जेजुरीची गाडी उभीच होती हडपसर बस स्टॉप येथे आणि आम्ही त्यात बसलो आणि गर्दी बघताच आमच्या डोक्यात मुंग्या आल्या. आमची गाडी होती नॉनस्टॉप जेजुरी येथे. ती नावालाच नॉनस्टॉप होती, स्टॉप तर सगळेच घेत होते. आणि आम्ही पोहोचलो ते म्हणजे दिवे घाटात. दिवे घाट लागला की येतात डायरेक्ट पंढरपूरच्या गाड्या, आणि पंढरपूरच्या गाड्या आल्या की मला काही सुधरत नाही, कारण ते आपला फेवरेट प्लेस आहे. त्यात आमच्या बारक्या भाऊला लागली जोराची प्रेशर आणि भाऊमुळे थांबवलेली गाडी. मग आम्ही फायनली पोहोचलो देवाच्या जेजुरीला. मग आम्ही दोघांनी पण काहीच खाल्लेलं नव्हतं, भुकेले होतो आम्ही दोघे पण. कावळे असे खूप ओरडत होते. मग आम्ही ठरवलं डायरेक्ट हॉटेल गाठायचं, आणि हॉटेल बघताच आम्ही मिसळपाव घेतली. ठरवलं चहा घ्यायचा. चहाची प्लेस बघतात एका शॉपवरती दिसलं आम्हाला महाराजांचा फोटो. त्या शॉपचं नाव होतं नाथ अमृततुल्य. गेले तर कधी नक्की विजिट करा, मस्त गुळाचा चहा मिळतो. चहा पिऊन झाल्यानंतर डायरेक्ट आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. त्यानंतर घेतली आम्ही हळद आणि प्रसाद. गर्दी बघून आमचं डोकंच चालत नव्हतं, कारण इथेच एवढी गर्दी आहे तर वरी किती गर्दी असेल हा विचार आम्हाला सारखासा त्रास देत होता. पण ठरवलं तर होतं, दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. मग पायऱ्या चलत आम्ही अर्ध्या वाटत आलो, आणि अर्ध्या वाटतच आम्ही फुल्ली थकलो होतो. फायनली वरी पोहोचलो आम्ही, आणि गर्दा बघून आमचे भाऊ म्हणतात, अरे भाऊ मुखदर्शन घ्या आणि इथूनच जाऊ. बट मी म्हटलं इथं आलोच तर दर्शन घेतल्याशिवाय जायचंच नाही. तोपर्यंत म्हटलं चल आपण जरा फिरू आणि फोटोशूट करू.